सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना सर्व राजकीय पक्षासह रिंगणातील सर्व उमेदवारांचा जोरदार प्रचार तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी सभा घेण्यात येत आहेत। 26 एप्रिल अर्थात दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा लोकसभेसाठी एकूण 21 उमेदवार निवडणूक रिंगणात असून सर्वच राजकीय पक्षांनी आता मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार वसंतराव मगर यांच्या नेतृत्वात 18 एप्रिल रोजी संग्रामपूर तालुक्यात प्रचार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते, तर काही ठिकाणी आढावा बैठक संपन्न झाल्यात। दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या खामगाव जालना रेल्वे मार्गासारख्या अनेक प्रश्नांना मार्गी लावू असे आश्वासन वंचित आघाडीचे उमेदवार वसंतराव मगर यांनी यावेळी केले। यावेळी जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर। सध्या जो प्रचार चालू आहे आपला त्याबद्दल काय सांगू शकता आपण? काय प्रतिक्रिया आहेत लोकांच्या? काय सहभाग मिळत आहे? मी बुलढाणा लोकसभा क्षेत्रामध्ये फिरत असताना उमेदवार या नात्यानं मतदार बंधू आणि भगिनींकडून अनेक समस्यांचा पाढा त्या ठिकाणी मी ऐकतो। गेल्या कित्येक वर्षापासून प्रश्न तेच आहे, समस्या त्याच आहेत, परंतु निराकरण मात्र काही झालेलं नाही। एक महत्त्वाचा केंद्राच्या अंतर्गत जो महत्त्वाचा प्रश्न आहे खामगाव जालना रेल्वे मार्ग, अजूनही तो प्रश्न सुटलेला नाही। जळगाव जालना विधानसभा क्षेत्रामध्ये जो खारपान पट्ट्याचा प्रश्न आहे की ज्या गोष्टीमुळे अनेक नागरिक हे किडनीग्रस्त झालेले आहेत, ग्रामीण भाग असूनसुद्धा वैद्यकीय खर्चापोटी अनेक कुटुंब त्या ठिकाणी कर्जबाजारी झालेले आहेत, अनेक लोक त्यामधून गेलेली आहेत। मोठा गंभीर प्रश्न असतानासुद्धा यावर संशोधनाचा विषय होणं गरजेचं होता। यावर काहीतरी उपाय मार्ग काढण्याची गरज शासनाकडून त्या लोकप्रतिनिधींनी त्या दिवसात काहीतरी करायला पाहिजे होतं, त्यांनी काही केलेलं नाही। मोठा आरोप या भागातील जनतेचा या लोकप्रतिनिधीवर आहे आणि आपला हा जो भाग आहे हा भाग पूर्ण कृषीप्रधान भाग आहे। शेतीला चांगले दिवस येण्यासाठी शेतकऱ्याच्या मालाला चांगला जर 2 पैसे जादा भाव मिळाला, शेतकऱ्याची मुलं सुशिक्षित बेरोजगार आज फिरत आहेत, नोकऱ्या नाहीत, बेरोजगारी वाढते, परंतु ही बेरोजगारी कमी करण्यासाठी आणि शेतीमालावर प्रक्रिया करण्यासाठी ते जे ॲग्रोबेस इंडस्ट्री जी व्हायला पाहिजे ती कुठेही झालेली नाही। कोणत्याही प्रकारचा केंद्रातला कारखाना, केंद्रातला मोठा प्रकल्प या आपल्या विभागामध्ये त्यांनी कोणी आणलेला नाही। मला एक निश्चित सांगतो की आपण पाहता अनेक ठिकाणी MIDCचे भूखंड रिकामे आहेत, MIDC ओस पडलेली आहे आणि अशा ठिकाणी आपल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा माल 2 पैसे जादा भावाने विकत घेऊन त्या मालावर जर प्रक्रिया केली तर शेतकऱ्यालासुद्धा 2 पैशाचा लाभ मिळेल, कारण वाहतूक कमी होईल आणि मुलांना शेतकऱ्याच्या सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल, अशा त्या गोष्टी आहेत। हो, निवडणुकीच्या काळामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार खेडेकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला बाबरी मस्जिदबद्दल। त्याकरता मुस्लिम लोक संभ्रमात आहेत, तर त्यांचे मतदान कव्हर करण्याकरता आपण काय प्रयत्न करा? प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांच्याबद्दल मुस्लिम समाजामध्ये ही भूमिका आहे की नरेंद्र